बारामतीत बैलाच्या व्यवहारातून झालेला खून सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय। फलटणचे रणजित निंबाळकर आणि निंबूतचे गौतम काकडे यांच्यात सुंदर नावाच्या बैलाचा व्यवहार झाला होता। निंबाळकरांनी 37 लाखांना गौतम काकडेला हा बैल विकला होता। त्यासाठी काकडेंनी 5 लाखांचा इसाराही दिला होता, पण उर्वरित 32 लाख रुपये देण्यावरून वाद झाला आणि यातून रणजित निंबाळकर यांची गोळी घालून हत्या करण्यात आली। फलटणमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीसाठी अकादमी चालवणाऱ्या निंबाळकर सरांनी अल्पावधीत बैलगाडा क्षेत्रात नाव कमावलं होतं। त्यांनी काही महिन्यांपूर्वीच गौतम काकडे यांच्याकडून सर्जा नावाचा बैल तब्बल 61 लाखांना विकत घेतला होता। एका बैलासाठी त्यांनी एवढी मोठी रक्कम मोजल्यानं ते राज्यभर चर्चेत आले होते। शिवाय मागच्या 8 ते 10 महिन्यात त्यांनी अनेक मोठी मैदानं मारली होती। त्यामुळे बैलगाडा क्षेत्रात रणजित निंबाळकर लोकप्रिय झाले होते। पण गोळीबारात जखमी झालेल्या निंबाळकर सरांचा 29 जूनला मृत्यू झाला। यानंतर गौतम काकडे विरोधात सोशल मीडियात रोष बघायला मिळाला। त्याला अटक करण्याची मागणी बैलगाडा प्रेमींकडून करण्यात आली। आता पोलिसांनी गौतम काकडेसह 6 जणांना अटक केली आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते। पण या सगळ्या प्रकरणात बैलगाडा क्षेत्रात हिंद केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल पाटील यांची एंट्री झाली। निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं राजकीय वजन वापरायला सुरुवात केल्याचं बोललं जातंय। यासाठी त्यांनी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घडवून आणली। निंबाळकर विरुद्ध काकडे राड्यात राहुल पाटील यांची एंट्री झाल्यानं बैलगाडा प्रेमींमध्ये रणजित निंबाळकर आणि राहुल पाटील यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा होऊ लागली। कधी काळी राहुल पाटील अडचणीत असताना निंबाळकरांनी त्यांची मदत केली होती। आता राहुल पाटील याच मदतीची परतफेड करत असल्याचं बोललं जातंय। पण हे राहुल पाटील नक्की कोण आहेत? त्यांचं रणजित निंबाळकर यांच्याशी काय कनेक्शन आहे? दोघांच्या मैत्रीची स्टोरी काय आहे? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत काय घडलं ते पाहूयात। तर 2 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं। यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना 5 लाखांचा चेक देताना दिसत आहेत। या ट्विट मधून त्यांनी आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले। शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोत इतरही काही पदाधिकारी आणि नेत्यांची उपस्थिती दिसत आहे। पण त्यातल्या एका व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। ती व्यक्ती म्हणजे राहुल पाटील। आपल्या मित्राला न्याय मिळवून देण्यासाठी राहुल पाटील यांनीच अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली। या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांच्या खून प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे सोशल मीडियावर रणजित निंबाळकर आणि राहुल पाटील यांच्या मैत्रीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत। 100 मित्रांपेक्षा एक मित्र असा ठेवा की तो जगाला दाखवून देईल दोस्ती कशी असावी, अशा आशयाच्या पोस्ट आणि स्टेटसही व्हायरल होत आहेत। पण राहुल पाटील नक्की आहेत कोण ते आधी पाहूयात। तर राहुल पाटील हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं एक मोठं नाव। त्यांच्या मथुर नावाच्या बैलानं राज्यातली अनेक मैदानं मारलीत। त्यांच्या बैलानं महाराष्ट्र केसरी, भारत केसरी आणि हिंद केसरी अशा सगळ्यात प्रतिष्ठित शर्यती जिंकल्यात। छकडी शर्यत असो किंवा बिनजोड शर्यत असो, मथुरला तोड नसते। मथुर हा राज्यातला टॉपचा बैल मानला जातो। पेडगाव, पुसेगाव, कोरेगाव आणि माळशिरस इथे भरणाऱ्या सगळ्याच पारंपरिक मैदानांमध्ये मथुरनं दुराळा उडवलाय। मथुरमुळे बैलगाडा मालक राहुल पाटील यांचं नाव बैलगाडा क्षेत्रात लोकप्रिय ठरलं। बैलगाडा क्षेत्रात उतरण्याच्या आधीपासून राहुल पाटील वेगवेगळे व्यवसाय करत होते। वयाच्या 14व्या वर्षापासून ते कन्स्ट्रक्शन लॉबीमध्ये काम करतात असंही सांगण्यात येतं। अष्टविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही त्यांची कंपनी आहे। केबल नेटवर्क, जमिनी खरेदीचा व्यवसाय अशी कामही ते करतात। याशिवाय ते शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून कल्याण जवळच्या आडिवली ढोकली गावचे उपसरपंचही राहिले आहेत। एकूणच स्थानिक राजकारण, व्यवसाय आणि बैलगाडा क्षेत्र सगळीकडेच राहुल पाटील यांचं वजन आहे। पंढरीशेठ फडके आणि त्यांच्यात झालेला वाद, त्यातून पंढरीशेठ फडकेंनी केलेला गोळीबार यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं असलं तरी बैलगाडा क्षेत्रातला दबदबा मात्र कायम राहिलाय। आता राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्यात मैत्री कशी झाली? तर राहुल पाटील हे मागच्या अनेक वर्षांपासून बैलगाडा क्षेत्रात आहेत, पण निंबाळकर हे या क्षेत्रातले नौके होते। वर्षभरापूर्वी त्यांनी गौतम काकडे यांच्याकडून 61 लाखांना सर्जा नावाचा बैल विकत घेतला होता। विक्रमी रक्कम मोजून त्यांनी बैल विकत घेतल्यानं एका रात्रीत निंबाळकर यांचं नाव सगळीकडे चर्चेत आलं। पुढं सर्जानं अनेक शर्यती जिंकल्या। माळशिरस इथलं मैदान मारल्यानंतर रणजित निंबाळकर राज्यभर लोकप्रिय झाले। इथूनच राहुल पाटील आणि निंबाळकर यांच्यात ओळख झाली आणि मैत्री वाढली।
बैलगाडा क्षेत्रात नवख्या असणाऱ्या निंबाळकरांनी मुंबईत होणाऱ्या बिनजोड प्रकारच्या शर्यतीत आपल्या बैलाला पळवण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना आणखी एका बैलाची गरज भासणार होती। यासाठी त्यांनी राहुल पाटील यांच्या मथुरची मागणी केली। राहुल पाटील यांनीही आपला बैल निंबाळकरांना दिला। त्या शर्यतीत सर्जा मथुरच्या जोडीनं मुंबईचं मैदान मारलं। पुढे राहुल पाटील आणि निंबाळकरांची मैत्री वाढत गेली आणि सर्जा मथुरच्या जोडीनं बैलगाडा क्षेत्र गाजवायला सुरुवात केली। त्यांची मैत्री व्यावसायिक गरजेतून निर्माण झाली असली तरी पुढे त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले। एकमेकांच्या सुखादुखात एकमेकांची साथ दिली। बैलगाडा शर्यतीत झालेल्या राड्यात राहुल पाटील यांचं नाव अनेकदा समोर आलं। ज्यावेळी राहुल पाटील अडचणीत आले त्यावेळी रणजित निंबाळकर यांनी त्यांना साथ दिली, त्यांचं सोशल मीडियावर समर्थन केलं। काही महिन्यांपूर्वी उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी 2 जणांवर गोळीबार केला होता। यामध्ये शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांचा समावेश होता। राहुल पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या रणजित निंबाळकर यांनी या घटनेचा निषेध केला होता। त्यांनी राहुल पाटील यांचं समर्थन केलं होतं। त्यानंतर मार्च महिन्यात राहुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। 12 मार्चला पनवेल तालुक्यात डुंगी नदीच्या काठावरच्या मोकळ्या जागेत शक्ती गायकवाड यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। या शर्यतीत राहुल पाटील आणि जयेश पाटील यांच्या बैलांचा सामना झाला। या स्पर्धेत राहुल यांचा बैल हरला। जयेशच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला। या जल्लोषाचा राग मनात धरून राहुल यांच्या समर्थकांनी जयेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला। या प्रकरणात राहुल पाटील यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। यावरून राहुल पाटील यांना तुरुंगातही जावं लागलं होतं। ज्यावेळी राहुल पाटलांना जेलमध्ये जावं लागलं त्यावेळी निंबाळकरांनी राहुल पाटलांना साथ दिली। ते तुरुंगात असताना त्यांची बैल वेगवेगळ्या बैलगाडा शर्यतींमध्ये उतरवली। राहुल पाटील यांच्याच नावानं त्या बैलांची नोंदणी व्हायची। राहुल पाटलांच्या अनुपस्थितीत बैलांची काळजी घेण्यापासून त्यांना शर्यतीत उतरवण्याचं काम रणजित निंबाळकर यांनी केलं। राहुल पाटील यांच्या पडत्या काळात रणजित निंबाळकर मदतीला धावून आले होते, त्यामुळे त्यांच्या मैत्रीची चर्चा राज्यभर झाली। त्यांच्या मैत्रीवर अनेक गाणीही तयार झाली। राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर ही दोस्ती आजरामर हे गाणंही चर्चेत आलं। आता निंबाळकरांच्या हत्येनंतर राहुल पाटील सक्रिय झाले आहेत। त्यांनी अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंकिता निंबाळकर यांना आर्थिक मदत केलीच, पण आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा शब्दही दिला। राहुल पाटील हे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात। ते आपलं राजकीय कनेक्शन वापरून रणजित निंबाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत। मुख्यमंत्र्यांनी अंकिता निंबाळकर यांच्या भेटीचा फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्या मैत्रीची चर्चा होऊ लागली आणि थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या पुढेच गाऱ्हाणा मांडल्यानं गौतम काकडेवर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।